634 किलोमीटर म्हणून आताशी फक्त आमचे 50 किलोमीटर कम्प्लीट झालेले आहे. अजून आमचे काहीच टार्गेट कम्प्लीट नाही झालं आहे. हा थोडंसं आहे. आता एक सीन झाला, आपला टॉप ट्रॅक आहे तो बँड झालेला आहे. बँड झाल्यामुळे तुम्हाला आता लगेच खराब सामान आहे त्याच्यामुळे पूर्ण हे झालं, हा पूर्णपणे पूर्ण बँड झाला. मला आता स्पेसिंग मी कव्हर केलं तर बॅग काढली आहे तर बघू कसं होतं. मुंबईला गेलं तर टॉप ट्रॅक काढावं लागणार आहे पूर्ण. तो बघू, ब्रेक घेतला आता मोठा. आता याच्यानंतर ब्रेक डायरेक्ट धुळ्याला घ्यायचा आहे. धुळ्याला काहीतरी जेवतो म्हणजे 1:30 वाजला आता. जेवणाला डायरेक्ट आता तुम्ही धुळ्याला हा ब्रिजवर मी पहिल्यांदाच चढतोय इगतपुरी मध्ये, ते पण 12:30-1 वाजता आम्ही घाट क्रॉस करत होतो. IIT मार्केट. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, वाजले आता सकाळचे 7:30. तर आम्ही निघालोय घरी झाला परतीचा प्रवास. सो आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो होतो, हॉटेल सुप्रीम मध्ये. मस्त हॉटेल होतं, क्लिनिंग विनिंग मस्त होतं, एकदम व्यवस्थित. मॅप स्टँड लावतोय आता. तर आपल्याला जे त्रास दाखवत आहे 12 तास दाखवत आहे मुंबईला घरी पोहोचायला. 634 किलोमीटर. आपण आरामात रात्री 10 वाजेपर्यंत घरी पोहोचून जाऊ कंटिन्यू गाडी चालवली तर. मॅच स्टँड घेऊन सर्व लागलंय, सर्व झालंय. आपल्या गाडीचा आवाज येतोय का काहीतरी आवाज, पंपचा आवाज? पकड 2 मिनिटं, बसू दे. सो जॅक, जय श्री महाकाल. हा बस. बस. सो निघालो आता. बस ना, कोणाची वाट बघतोय? बस. हा, झटक्याने बसू नको, आरामात बस. हा, मोरया मंगलमूर्ती मोरया. एकदम मस्त वाटतं आता, फ्रेश वाटतं एकदम. झोप घेऊन व्यवस्थित झालेली आहे. तर नॉनस्टॉप गाडी चालू शकतो अशी कॅपॅसिटी आहे. सो आता निघालो आहे. सकाळचे आता 7:30 झाले. चहा नाश्ता आता आपण बाहेर जाऊन करू. आता काय हे नाही आहे, कारण की एवढं भूक नाही लागली सकाळी सकाळी. ॲक्च्युली मला तर सवयच नाही सकाळी सकाळी खायची. मी सकाळी जास्त काही खात नाही, फक्त एखादी कॉफी पिली तर भरपूर झालं, ते पण नाही. तो मस्त कचोरी समोसे बनतात आहे. जंक फूड अवॉइड करायचं आहे आपल्याला.
रेल्वे स्टेशन. ओके. सो मस्त थंड वाटतं इथे. 7:30 झाले. टेम्परेचर काहीतरी 11 आहे. आपल्याला ऍक्च्युली खालतून जायला पाहिजे होतं, आपण वरतून गेलो. खालतून जायला पाहिजे होतं. रस्ता चुकलो थोडासा. या रस्त्यावर आपल्याला जायचं होतं. जय महाकाल. प्रभू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. हरे का सहारा बाबा श्याम हमारा. हा डायरेक्ट रस्ता हायवेला कनेक्ट होतो, त्यामुळे यांनी तसं आपल्याला शॉर्टकट दाखवलाय. आपल्याला राईट मारायचं आहे. सो आता पेट्रोल भरून घेऊ आपण. मस्त पैकी फ्युल अप करून घेऊ, आपल्याला टेन्शन नाही. गुगल मॅपवरती दाखवत नाही पेट्रोल पंप, पण पेट्रोल पंप आहे इथे. हे काय एक मिनट. हाँ, पावर नहीं चाहिए, सादा चाहिए. हाँ. फुल कर दीजिए. बीच में है ना डंडी है, आराम से डालिएगा. ऑटो पे मत छोड़िएगा. नोजल पकड़ के ये एंगल पर ब्रेक पकड़ के रखिए उसका. बस सही है. सो आरामात आपल्याला हे करायचं, घाई करायची नाही. चाचा सो आता आपण हायवेला कनेक्ट झालो असं वाटतं. NH52 लागतंय आपल्याला. तो NH52 असल्यामुळे आपल्याला काय त्रास नाही आहे. स्ट्रेट स्ट्रेट रस्ता आहे, सरळ सरळ आहे. आपला सरळ निघायचं आपल्याला. तो रास्ता हा तो रोड आहे. कारण की जाताना आपल्याला फक्त हे होतं,
रिटर्नवाल्यांना एंट्री नव्हती, ते फिरून जात होते, म्हणजे हा रोड होतो रिटर्न जनरलला, हा येतो रोड. वाव, मस्त लोकेशन आहे. मस्त रोड आहे ना, डोंगर कापून. ए, टायगर, पुढे टायगर आहे. बच के रहना रे बाबा, बच के रहना रे. टायगरचा सिम्बॉल दिलेला आहे इथे. वाघांचा वास आहे इथे, प्रत्येक लोकेशनला दिलाय बाबा. इथं पण दिलाय, इथं पण दिलाय. दिसून जा बाबा आम्हाला एखादी टायगर. तुषारला बोलतो पप्पी घेऊन ये त्याला, है ना तुषार? पप्पी घेऊन येशील ना टायगरला? हा, रेकॉर्डिंग चालू आहे. हा, तर त्यामुळे तिला केलाय केलाय. जेव्हा घाट चालू आहे तेव्हाच चालू केला. मी म्हणलं त्या समोर तुला पप्पी दिली त्याने, मग तू पप्पी घेशील? हा. नाही त्याला फक्त एक दात उसणं माग ना त्याला. संपला घाट. मुंबई 518. चुकीचा ओव्हरटेक करतोय. आता एक 3,000 सगळं टॉप ट्रॅक आहे, तो ब्रँड झालेला आहे. ब्रँड झाल्यामुळे आता अजून खराब होता आणि बॅगेबद्दल ते सांगून त्याच्यामुळे पूर्ण हे झालं, हा पूर्णपणे पूर्ण बदल झाला. त्याला आता स्पेशल मी कलर केलं, तर बॅग काढली आहे तर बघू कसं होतं. मुंबईला गेलं तर टॉप ट्रॅक काढावं लागणार आहे पूर्ण. हो, बघू. ब्रेक घेतला आता मोठा, आता याच्यानंतर ब्रेक डायरेक्ट धुळ्याला घ्यायचा आहे. धुळ्याला काहीतरी खातो, जेवतो म्हणजे 1:30 वाजला आता. डायरेक्ट आता तुम्ही धुळ्याला घाट आहे हा. हा, MC थोडंसं आहे. महाराष्ट्राच्या गाड्या दिसतात आहे. बरं वाटतंय उन्हामध्ये आता जरा हवा लागते ना, हवा लागते ना.
थंडी हे लागते ना हवा, गाडी चालते थंड वाटते आता. कॅमेरा कनेक्ट नव्हता केलेला मी, मला वाटलं मला कॅमेरा कनेक्ट केलेला आहे मी, मला काहीच समजलं नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये निघाला तर व्हिडिओच नाही निघाला. आता निघालो आपण, काही वेळात आपण नाशिकला धुळेला पोचू. आपण 4-5 किलोमीटर धुळे आहे. सेकंड नाशिक तिथून काहीतरी 180 किलोमीटर आहे धुळेवरून. सो आपल्याला टोटल घरी पोहोचायला 7 तास दाखवत आहे. होऊन जाईल कवर फास्ट, जास्त काही नाही, आरामात होऊन जात आहे. जेवण चांगलं होतं, व्हेरी हॉटेल होता, मस्त मस्त जेवण होतं. काय झालं? हा सो आता त्याला मोबाईलची भीती आहे, मोबाईल पडणार तर नाही. सर्वात जास्त काळजी मला आहे मोबाईलची, कारण की मोबाईल टाईट लावायचं नाही लावायचं मला माहिती, मी लावलाय की नाही लावलाय, काळजी मला जास्त वाटते. सो इथे पेट्रोल पंप भेटला आपल्याला, पेट्रोल पंप फिलअप करून घेऊ आपण, म्हणजे आपलं टेन्शन नाही राहणार. बस बरोबर आहे. हे घ्या, जा काढ मार, जा उतर ना. नाही क्यूआर कोड नाही आहे, त्याला बोलव रा, मशीन घेऊन बोलव बाहेर. जा पकड. आता चाललोय घरी, जयपूरला गेलेलो, आता घरी चाललोय. नाही 7 तास दाखवत आहे मुंबईला. नाही थांबणार नाही आता, आता डायरेक्ट नॉनस्टॉप. हा बस ना, पकडली चल. 355 किलोमीटर आहे, 35 किलोमीटर. हो हां हां, रेकॉर्डिंग करायला. पहिले फुटेज बघून घेऊ का कशी येत आहे, मला माहीत नाही कशी येत आहे. मोबाईल आतमध्ये टाकला आहे ना. अरे हो की वरती 11:27 दाखवत आहे, आता लवकरात लवकर पोहोचत आहे. आता फक्त एक चायला ब्रेक घेऊया, त्याच्यानंतर डायरेक्ट
आता आपण धुळे बायपास करतोय. मस्त आहे धुळे, रोड चांगला आहे इकडे. हा धुळे बायपास रोड आहे, ब्रिज आहे. ते मस्त घर आहे, बंगले आहे लोकांचे. हे बघा बंगले लाईनशीर. भोलेनाथ जी, भोलेनाथ जी. बाबा सुरक्षित या, तुमचे कुटुंब तुमची वाट पाहत आहे. मुंबई 339, मालेगाव 55. नदी पूर्ण सुकलेली आहे, कोणती आहे माहित नाही. वरती गड किल्ला आहे, मस्त एक किल्ला आहे वरती, गड किल्ला आहे. माहित नाही कोणता पण आहे, तुम्हाला जर माहिती असेल तर सांगा. आपला कोणता, नाशिकच्या अगोदरच आहे हा किल्ला, माहित नाही कोणता आहे. आपण आता कोणतं हे सोडलं, मालेगाव. मालेगावच्या अगोदर किल्ला आहे, माहित नाही कोणता आहे, पण तो जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा नक्की, जेणेकरून आपण तिथं कधी विजिट करू. त्या किल्ल्याची सुंदरता एकदा बघू, कारण की हायवेच्या मध्ये मस्त दिसते ते इकडून, पुन्हा निसर्ग मस्त दिसतोय.
आला असेल तर बायपास, आपला नाशिक बायपास रोड तो खूप चांगला आहे. स्पीड ब्रेकर हे आपल्याला काय लागणार नाही, नाही सिग्नल लागणार, मस्त रोड होतो. आला असं पाहिजे. बघू आता आपण काय ते. नाशिक अजून 60 किलोमीटर लांब आहे आणि आपलं घर जे आहे 219. पोहोचू लवकर लवकर, नो प्रॉब्लेम. रोडचं काम चालू आहे, रोड खूप छान आहे, रोडचं काम चालू आहे, फक्त तर थोडं काम चालू आहे, थोडं तर त्रास होणारच. हे बघा, रोडचं काम चालू आहे. हा ब्रिजवर मी पहिल्यांदाच चालतोय, इगतपुरीमध्ये, ते पण. चला बघूया कुठे सोडतो. फर्स्ट टाइम इगतपुरी ब्रिज. होता है जंजीर है, आगे कच्ची डोर नहीं है, मैं क्या करूं, दिल पे कोई जोर नहीं है, मैं क्या करूं. एवढी मजा येते ना कसारा घाटामध्ये. थंडी नाही आहे अजिबात इथे, नाही तर बापरे, आम्ही तिथे वैतागलेलो होतो, एवढी थंडी होती. लडाखला तर मी नाही जाऊ शकत, कारण की मला थंडी सहन होत नाही, आणि तिथे -डिग्री असते. इथे 10 डिग्री 15 डिग्री वरती माझी हवा टाईट होत होती. लडाख काय करणार आहे मी. हा, पण नक्की केदारनाथला नक्की जाणार, कितीही मोठी थंडी असू दे, पण जाणार म्हणजे जाणार. आता कधी तो वेळ येईल ते नाही सांगू शकत, पण जाणार नक्की. केदारनाथ. घाटामध्ये गाडी चालवणं मजाच वेगळी आहे, पण काही बोला. त्या दिवशी तुषारची हवा टाईट होत होती, कारण की त्याला कोणीतरी सांगितलेलं की इथं भूत असतात घाटामध्ये. मी तर भूताला घाबरत नाही, मी फक्त सापाला घाबरतो. भूताला मी अजिबात घाबरत नाही. भूत, जसं की वाघ, जे काय चिटे उते जे असेल त्यांना मी नाही घाबरत. मी फक्त सापाला घाबरतो. माहित नाही का, मला सापापासून खूप भीती वाटते. तर हा घाबरलेला होता, हा हनुमान चालीसा, रामायण ऐकत बसलेला. मी मस्त एन्जॉयमेंट गाडी चालवतोय गाणे.
ह्याने गाणी लावलेले मी ऐकत होतो फक्त. पण मजा आली गाडी चालवायला. रात्रीच्या वेळी आम्ही साधारण किती 12:30-1 वाजता आम्ही घाट क्रॉस करत होतो. हा 12:30-1 वाजता, कारण की 2 वाजता आम्ही हॉटेलला पोहोचलो होतो. नाशिक मध्ये थंडी वाढली तर आम्ही हॉटेल बघितलं 2 वाजता, 2-2:30 वाजता बरोबर. तर रात्रीच्या वेळी तर इथं कोणी प्रवास करत असेल तर सोबतीला कोण बाईकवर कोणी असेल, सोबत असेल, ग्रुप असेल तर चांगली गोष्ट आहे. सोलो असेल, जसं की मी जातोय, माझ्याबरोबर माझा फक्त मित्र आहे, तुषांत आहे, तर सोबतीला कोणी ना कोणी पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सोबतीला पार्टनर म्हणून तुमची हिंमत वाढवतो. तुम्ही त्याची वाढता, तो तुमची वाढवतो. एकटे कधी प्रवास करू नका याच्यामध्ये, घाटामध्ये खास करून. घाटामध्ये खास करून प्रवास करू नका, कारण की काही होऊ शकतं, सांगता नाही येत. काही XYZ जे काही, गाडी पंक्चर, गाडी खराब, ऍक्सिडेंट होऊ शकतो तुमचा, तुम्हाला लागू शकतं. तर सोबतीला कोणी असलेलं बरं. घाटामध्ये घाट सेक्शन जर तुम्हाला जर लागत असेल तर, आणि जर घाट सेक्शन नाही लागत आहे आणि तुम्ही बिंदास, मग तुम्ही सोलो राईड पण करू शकता. पण रात्रीचा अवॉइडच करा. दिवसा जोपर्यंत जेवढं तुम्ही सकाळी पहाटे निघून दिवसा जेवढं प्रयत्न करू शकता खेचायची गाडी, खेचा संध्याकाळपर्यंत, त्याच्यानंतर मग स्टे करा. आम्ही तसं केलं, जेवढं आम्ही खेचू शकतो तेवढं खेचलं. रात्रीचं आम्ही रात्रीपर्यंत खेचलं, कारण की थंडी जेवढी आम्ही सहन करू शकतो तेवढी खेचलं. त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेल बुक केलं. मी इन्स्टा 360 लावलंच नाही यावेळी जास्त, कारण की माझा माउंट जो आहे, मी ऍक्च्युली स्टिक लावणार होतो, पण स्टिकला जो माउंट लागतो तो माउंट नाही आणला मी, त्यामुळे मी इन्स्टा 360 लावलंच नाही. तर कसा राघाट किती मस्त दिसतो, सुंदर. अजून दिसेल आपल्याला. थोडे दुनिया धागे, बस इतना सा ख्वाब है, बस लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, अँड सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. किती वेळ लागतोय सबस्क्राईब करायला आणि लाईक फॉलो करायला? 1 सेकंदाचं पण काम नाही, वेळ नाहीये. फक्त तुम्हाला ते रेड बटन दिसते, त्या रेड बटनला सबस्क्राईब करायचं आहे, आणि ब्ल्यू बटन दिसते त्याला फॉलो करायचं, बस तेवढं. डन. तुमचं तेवढं तुमचं तेवढं वेळ जो आम्हाला देतात ना, त्याच्याने आम्हाला मोटिवेशन भेटतं. तुम्ही जे व्हिडिओ बघता, सबस्क्राईब करता, लाईक करता, त्याच्यानं आम्हाला व्हिडिओ मोटिवेशन भेटते. तर आम्ही अजून चांगले चांगले राईड करू आणि तुमच्यासमोर मांडत जाऊ. सो प्लीज सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. सो आता आपण पोहोचलो आहे कांजूरमार्ग. बस 7 मिनिटं.
मोबाईल कशाला वापरतोय मी, मला माहिती आहे रस्ता. हे पण येण्यासारखा मोबाईल वापरत बसलोय. सो आता आपण पोहोचलो आहे कांजूर IIT मार्केट. घरी सांगितलंय 12:30 पोहोचणार आहे. आता पोहोचतो आपण कांजूरला. 35 35 झालो आपण. याच्यातून मोकळा झालोय आता. इथे आता ट्रॅफिक नाही आहे. आता ट्रॅफिक नाही भेटणार आपल्याला. नाही रे, आहे का ट्रॅफिक? आज संडे असून पण एवढी ट्रॅफिक आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराजा, तुम्ही आम्हाला परत सुखरूप आणल्याबद्दल धन्यवाद. हे महादेवा, भोले भंडारी, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला घरी सुखरूप आणल्याबद्दल. फायनली आपण आपल्या घराकडे आलोय. माझं घर आहे राईटला, लेफ्टला. तुषांचं घर आहे राईटला. तुषांत राहतो लेफ्टला, मी राहतो राईटला. लेफ्ट राईट आहे. एरिया एकच आहे, लेफ्ट राईट आहे फक्त घर. सो फायनली आपण व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू, कारण की पुढे ट्रॅफिक आहे आणि काय अर्थ नाही. आणि एरियामध्ये पण पोरं खेचत राहिला. चला, व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू. सर्वांना गुड नाईट. सो आपण नक्की भेटू पुढच्या राईडला. आपली पुढची राईड जी असणार ती विशेषच असणार. सो आता बघू आपण पुढची राईड अशी कोणती आपली असणार. आपले 2 ज्योतिर्लिंग तर आता झाले. बाकीचे ज्योतिर्लिंग आपण पुढे करू कंटिन्यू. चला मग भेटू.